नमस्कार बालमित्रांनो, मी दीपाली। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अकबर आणि बिरबलाची नवी गोष्ट। गोष्टीचं नाव आहे खरे आणि खोटे यामधील अंतर। एके दिवशी अकबर विचार करू लागला, रोज रोज आम्ही न्यायनिवाडा करतो, त्यात खरं काय आणि खोटं काय हे शोधावं लागतं, पण खरं आणि खोटं यामध्ये किती अंतर असू शकतं। दुसऱ्या दिवशी अकबरने दरबारातील सर्व सरदारांना हा प्रश्न विचारला। सर्व सरदार एकमेकांची तोंडे पाहू लागले। ते या प्रश्नाचे काय उत्तर देणार। सरदारांसाठी तर सर्व दुखण्यावर एकच औषध होते, ते म्हणजे बिरबल। म्हणून सर्व सरदारांची नजर बिरबलाकडे गेली। बादशहाला कळून चुकले की कोणाकडेही या प्रश्नाचे उत्तर नाही, किंवा जरी कोणाकडे या प्रश्नाचे उत्तर असले तरी ते उत्तर देण्याची हिंमत कोणामध्येच नाही। म्हणून त्याने बिरबलाला विचारले, बिरबल, तूच सांग, खरं आणि खोटं यामध्ये किती अंतर आहे। बिरबलने लगेच उत्तर दिले, महाराज, खरं आणि खोटं यामध्ये केवळ 4 बोटांचे अंतर आहे। अकबर आश्चर्यचकित झाला। त्याला तर वाटत होते की या प्रश्नाचे काही उत्तरच नाही। म्हणून बिरबलाचे उत्तर ऐकून त्याला फार आश्चर्य वाटले। तो म्हणाला, बिरबल, आता तूच हे समजावून सांग की तू खरं आणि खोटं यामधील अंतर कसं शोधून काढलंस। बिरबल म्हणाला, महाराज, अगदी सोपं आहे। डोळे आणि कान यामध्ये 4 बोटांचं अंतर आहे की नाही। अकबर म्हणाला, हो आहे तर, पण माझ्या प्रश्नाशी याचा काय संबंध। बिरबल म्हणाला, आहे तर, तुमच्या प्रश्नाशी याचा संबंध आहे। तुम्ही जे आपल्या डोळ्यांनी पाहता तेच खरं असतं, आणि जे तुम्ही आपल्या कानाने ऐकता ते खोटं सुद्धा असू शकतं। कानाने ऐकलेली गोष्ट नेहमीच खरी असते असे नाही। म्हणून खरं आणि खोटं यामध्ये 4 बोटांचंच अंतर मानणं योग्य होईल, नाही का। बादशाह चकित होऊन म्हणाला, वाह बिरबल, वाह, तुझ्या बुद्धीला आणि हुशारीला तोड नाही। तर माझ्या बालमित्रांनो, आवडली का गोष्ट।